तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी सकाळी चाललोय शेतामध्ये. आपल्याला पेटायचं एक ऊसाचं वावर, त्यामुळे आपण आता सकाळीच जातोय. आणि आपण काल एक फणाट आणलो होतो, त्याचा जो मधला फण आहे ते खोलून टाकलाय, कारण ते सरीमध्ये चांगलं परफेक्ट बसते. आणि आता आपण ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे. आपल्या त्या वावरामध्ये एका साईडला शेत आहे, त्यामुळे आपल्याला त्या जवळच्या पूर्ण जे साऱ्या आहे त्या साऱ्या पूर्ण पातळ ओढून काढायचे ट्रॅक्टरनं. त्यामुळे आपण आता ट्रॅक्टर घेऊन जातोय. पप्पा मम्मी पुढे गेलंय, आता वेद्या पण येतो. आता मी लगेच ट्रॅक्टर घेऊन निघणार शेतात जाण्यासाठी. आपल्याला तिथं जाऊन पूर्ण वावर पेटायचे. काल ऊस तोडून गेलेला आहे पूर्ण, आता आपण पेटून घेणार ते वावर. तर मित्रांनो, आपण आलेलो आता शेतामध्ये. ते समोर जे दिसतंय ते होतं ऊसाचं वावर. आता ते ऊस तोडून नेलेलं आहे त्यातला. मित्रांनो, आपण आता वावर पेटून दिलेले आणि तो तिकडे ते पाचट शेताकडे जाऊन म्हणून घाण ओढतोय. खाल्लं जे पाचट राहत ते ओढतोय तो. तिकडे आपलं शेत आहे, आम्ही पेटी गेला. पप्पा बी मम्मी बी आपल्या सोबत पेटण्यासाठी. मित्रांनो, आपण आता ऊसाचं वावर पूर्ण पेटून दिलंय आणि पप्पा आता फणाट आणते त्याच्यामध्ये. आता सगळं वावर पेटलेलं आहे आणि फणाट आणायचे लगेच याच्यामध्ये हे मधी. इकडे शेत होतं आपलं, त्यामुळे इकडं वाढायला लागलं आपल्याला पाचट. आणि आता आपण जातोय मित्रांनो डायरेक्ट घरी. मित्रांनो, आम्ही आला आता घरी. आता आंघोळ करायची, मला अजून आंघोळ नव्हती केली. आता लगेच आंघोळ करून फ्रेश होणार आहे. मित्रांनो, मी आता आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि आता आलोय आपल्या गाईंचा आवरण्यासाठी. तर आपल्याला आता पाणी पाजून लगेच कुट्टी टाकून द्यायची. आता गाईला आपण पाणी पाजून कुट्टी टाकून देऊ. मित्रांनो, मी आता गाईंना चारा पाणी करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, आपला काल रिझल्ट लागला होता 12वीचा. तर चांगल्या प्रकारे टक्के वाढलेले आहे आपल्याला. सांगत नाही मी तुम्हाला, पण चांगले वाढलेले आहे.
आणि लय अवघड गेले आपले पेपर, पण चांगले मार्क्स आले. मी तेवढं अपेक्षा केली ती तेवढे तर आले समजा. जाऊ द्यायची येईन ते. तर मित्रांनो आपण आलो आता शेतामध्ये आणि आपल्या एरीचं पाणी उपसून गेलेलं आहे. इकडे नानाच्या वावराकडं आहे बघा, पूर्ण पाणी उपसलेलं आहे. खाली थोडं पाणी बाकी आहे. आता आपण ही मोटर खाली सोडणार आहे. तिकडे आहे रोहित बागडे, भागवत बागडे आणि इकडे नरू दादा. तर आपण आता मोटर सोडणार आहे, खाली सोडायची आहे. हा ए वायर संपत आलं. खाली मोटर आहे बघा, ती मोटर खाली सोडायची आपल्याला. संपलं ना. हे दोन मेन कार्यकर्ते यांचे बहुत मोटर राहिलेली आहे. आणि इकडे हे पण आहे धरायला. तर मित्रांनो आपण आता घरी आलो होतो आणि आपण शेणपाणी आवरून घेतली आहे आणि आता जायचं आहे मित्रांनो मला एका माझ्या मित्राच्या लग्नाला. आता मी आवरलेलं आहे, आता जायचं आहे मला थोड्या वेळात. आपण तिथं जाऊन भेट देऊन येणार आहे. परत आपल्याला बागडी लावून यायचं आहे. आपल्याला तिथं पण एक लग्न आहे, आता आपल्याला तिथं पण जायचं आहे. चला. तर मित्रांनो मी आलोय आता लग्नाला आणि आता जेवण झालंय माझं. आता यांना करायचंय जेवण. आता लग्न लागले, बागडे लावून लग्न आहे. आमचे पेंडे. तर मित्रांनो हे दोघ जण आता कोकडचं जेवण बसलेले लग्नामध्ये. सगळे गेलेले लोक घरी आणि इथंच बसलेले ऐकतील. मित्रांनो मी पण अजून लग्नामध्ये. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण थोड्या वेळात घरी पण जाणार आहे आता. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये.